राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा उद्या ठाण्यात। काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे शनिवारी ठाण्यात येणार असून ते शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या टेंभीनाका येथील स्मारकाला पुष्पहार अर्पण करणार आहेत। भिवंडी येथील आनंद दिघे चौकात ते आज शुक्रवारी सभा घेणार आहेत। त्यामुळे आनंद दिघे यांची भुरळ काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना पडली असल्याची चर्चा ठाण्यात सुरू झाली आहे। शनिवारी राहुल गांधी हे भारत जोडो न्याय यात्रेनिमित्ताने ठाण्यात येणार आहे। मुंब्रा येथील कौसा भागातून त्यांची यात्रा सुरू होणार आहे। कळवा येथे आल्यावर राहुल गांधी हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करतील। त्यानंतर कोटनाका येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करतील। त्यानंतर टिपटॉप प्लाझा येथे पत्रकारांशी संवाद साधतील, अशी माहिती आज काँग्रेस ठाणे शहर अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली। नियोजनासाठी या ठिकाणी ठाणे काँग्रेससाठी चंद्रकांतदादा पाटील या ठिकाणी आलेले आहेत। आमचे प्रभारी आणि संतोष किणी साहेब आलेले आहेत, दोन्ही प्रभारी आमचे महाराष्ट्राचे। तर रूट जो नेहमीप्रमाणे ठरलेला आहे तोच रूट आहे। उद्या सकाळी 10:10:30 त्यांचं आगमन रेतीमंदन मार्गे कौशाला होईल, बायपास मार्गे, आणि तिथून मग ते लोकांना भेटत रूट मार्गे ते खारेगाव कळव्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घातल्यानंतर ते ब्रिजने खाली उतरतील, कोटनाक्यावर येथील बाबासाहेब आंबेडकरांना हार घालतील आणि तिथून मग दिघे साहेबांच्या पुतळ्याला हार घालतील। तिथून जांभळी नाक्याला ॲड्रेस करतील ते, आणि जांभळी नाक्यावरनं मग मूस रोडने ते साई कृपा मार्गे रामवर्ती रोड मार्गे न्यू इंग्लिश स्कूल मार्गे गोखले रोडना टिपटॉप या ठिकाणी टिपटॉपमध्ये ते भोजन करणार, ते आणि त्यांची टीम वगैरे। आपणही कार्यकर्त्यांना खाली भोजन केलेलं आहे। नंतर तिथे ते पत्रकारांना संबोधित करतील आणि पत्रकारांनी तिथे भोजन ठेवलेलं आहे। आज आमची बैठक होती, आम्हाला बोलवलं होतं 10 वाजता। सुरक्षा पूर्ण तयार आहे। पूर्ण प्रशासन भारताचे नेते येत असल्यामुळे हल्लेलं आहे या ठिकाणी। पूर्ण त्यांनी कुमक या ठिकाणी मागवलेली आहे, जवळजवळ 3000 पोलिसांची त्यांनी आम्हाला सांगितलं, बटालियन्स त्यांचे आहेत, आणि त्याच्यामुळे सुरक्षा पूर्णपणे ते काळजी घेत आहेत या ठिकाणी राहुलजींची, आणि त्यांचा आम्ही त्यांचे आभारी आहोत। मुंब्रा ठाणे असेल, संपूर्ण विधानसभा क्षेत्रामध्ये फिरणार आहेत। साधारणपणे किती मोठ्या प्रमाणात जे कार्यकर्ते यामध्ये सहभागी होणार आहेत? आता आज काय सांगू शकत नाही ना। आता आयबीचा रिपोर्ट असा आहे की 10,000च्या वर पब्लिक असेल, असा आयबीचा रिपोर्ट आहे। कौशापासून ते तिथपर्यंत 10-15 हजार लोक सामील होतील, 20-1,000 लोक। आता ते वाढतील, पण कमी तर होणार नाही। वाघेळ स्ट्रीटला जाणार आहेत का? सर्वपक्षीय नेत्यांना आम्ही निमंत्रण पण दिलेलं आहे या रॅली करण्याचं। आम्ही आता लेखी स्वरूपात निमंत्रण देतो या ठिकाणी, आणि वाघेळ स्टेट टिपटॉप प्लाझा वाघेळ स्टेटमध्येच येतं। फक्त ओळा माजिवडा मतदारसंघ सोडून, माझा जिथे मी लढलो होतो तो सोडून, तिन्ही मतदारसंघ आम्ही कव्हर करण्याचा प्रयत्न केला, आणि जांभळी नाक्यावर ते पब्लिकला ऍड्रेस करतील या ठिकाणी। जांभळी नाक्यावरची सभा कशा प्रकारे होणार आहे? गाडीमध्ये ऍड्रेस करतात, सगळीकडे गाडीमध्ये खाली उतरून, आम्ही वेगळा स्टेज बी नाही, गाडीमध्ये त्यांचे ट्रम्पेट्स वगैरे असतात, ते ऍड्रेस करतात। तो अर्धा किलोमीटरवर आवाज ऐकायला जातो त्यांचा। चार्जेबल बॅटरीज आहेत त्याच्या। ओके, बस अजून काय ना? सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत, किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत।
लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ती महोत्सव चित्रकला स्पर्धा संपन्न. सलग 16 वर्ष आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने बचत गटांसाठी बाजारपेठ उपलब्ध व्हावी व कर्तृत्ववान महिलांचा गुणगौरव करण्यासाठी आयोजित केल्या जाणाऱ्या ती महोत्सवचे दिमागदार उद्घाटन रविवारी संपन्न झाले. बुधवारी सदर स्पर्धेत लहान मुलांच्या चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी 100हून अधिक विद्यार्थी सदर चित्रकला स्पर्धेत सहभागी झाले होते, तर काही विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळांनी चित्रकला स्पर्धेला जाण्यासाठी सुट्टीही देण्यात आली होती. डॉक्टर राजेश मडवी फाउंडेशन व समर्थ भारत व्यासपीठ त्यांच्या वतीने येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे रविवार 17 मार्चपर्यंत चालणाऱ्या महोत्सवात विविध स्पर्धांचे देखील आयोजन करण्यात आले आहे. बचत गट महिला व्यावसायिकांच्या उत्पादनाला बाजारपेठ मिळावी, तसेच विविध स्पर्धांच्या माध्यमातून महिलांच्या कलागुणांना वाव मिळाला, कर्तृत्ववान महिलांचा सत्कार व्हावा, यासाठी डॉक्टर राजेश मडवी फाउंडेशन व समर्थ भारत व्यासपीठ यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे भव्य ती महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे. यावेळी सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून फाउंडेशनचे डॉक्टर राजेश मडवी, माजी नगरसेविका प्रतिभा मडवी, समर्थ भारत व्यासपीठाचे संचालक उल्हास कारले, भटू सावंत, भाजपा उपाध्यक्ष अनुराधा रोडे यांच्या उपस्थितीत सदर कार्यक्रम संपन्न झाला. तर दररोज या ठिकाणी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे यावेळी डॉक्टर राजेश मडवी, नगरसेविका प्रतिभा मडवी, समर्थ भारत व्यासपीठाचे भटू सावंत यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना अधिक माहिती दिली. डॉक्टर राजेश मडवी फाउंडेशन व समर्थ भारत व्यासपीठ यांच्या संयुक्त विद्यमाने ती महोत्सव इथे या 14व्या वर्षात साजरा करण्यात येत आहे. आणि तुम्ही बघाल तर हा सर्व समावेशक असा उपक्रम आहे. त्याच्यात ग्राहक पेठ आहे महिलांसाठी, सर्व गटासाठी योग स्पर्धा, नंतर टाकाऊ पासून टिकाऊ कसं बनवायचं स्पर्धा, नृत्य स्पर्धा, असे विविध कार्यक्रम इथे घेण्यात आलेत. आणि आज त्याचाच एक भाग आपल्या छोटे छोटे चिमुकले जे मित्र आहेत त्यांच्यासाठी 7वीच्या पुढच्या मुलांसाठी आपण ज्या परिसरात राहतो, ठाणे परिसरात, ते ठाणे शहर त्यांच्या दृष्टिकोनातून कसं दिसतंय, स्मार्ट आपण ठाणे म्हणतो, सुंदर ठाणे म्हणतो, तर एक त्यांच्यासाठी इथे एक प्लॅटफॉर्म तयार करण्यात आलेला आहे. आणि बट्टूजी हे गेले 14 वर्ष अथक हा जो यज्ञ आहे त्याचे मुख्य बट्टूजी आहेत. तर मी या जितके हे 100च्या पुढे विद्यार्थी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. असाच प्लॅटफॉर्म यापुढेही भविष्यात त्यांच्यासाठी असेल. डॉक्टर राजेश मडवी फाउंडेशन आणि समर्थ भारत व्यासपीठाच्या वतीने गेली 16 वर्ष अविरतपणे ती महोत्सवाचं आयोजन करण्यात येत आहे. छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे आजचा हे जे काही ती महोत्सवाचं आयोजन झालेलं आहे त्यात आज चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि असं म्हटलं जातं की लहान वय जे असतं त्या लहान वयामध्ये कल्पनांची भरारी असते. आणि ही कल्पनांची भरारी जी आहे, या भरारीतून तुमचं शहर आणखीन 20 वर्षानंतर 50 वर्षानंतर कशा पद्धतीने स्वच्छ असलं पाहिजे, कसं सुंदर असलं पाहिजे आणि खऱ्या अर्थाने ते समर्थ कसं असलं पाहिजे, या समर्थ असलेल्याच्या कल्पना रेखाटण्याचं काम आज ती महोत्सवाच्या या प्रांगणामध्ये होतं आहे. आणि डॉक्टर राजेश मडवी फाउंडेशन आणि समर्थ भारत व्यासपीठ यांना अतिशय आनंद होतो की जवळपास 100हून अधिक विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे. एक प्रकारचं एक बीज त्यांच्यामध्ये रोवलं जात आहे की आपलं शहर आणखीन पुढे कसं असलं पाहिजे. आणि या शहराबरोबर ती या स्पर्धेच्या निमित्ताने एक वेगळी नाळ त्यांची बांधली जाणार आहे. आणि हेच या सगळ्या ती महोत्सवातून आपल्याला साध्य करायचं. काय सांगाल ती महोत्सव अंतर्गत या ठिकाणी चित्रकला स्पर्धेचं आयोजन केलं आहे, कसा बघितला? ती महोत्सवाचा आज 5वा दिवस आहे. रोज आपण विविध स्पर्धा उपक्रम राबवतोय. तर आज चित्रकला स्पर्धा आपण घेतलेली आहे. तर विविध शाळांमधून 100 ते 150च्या आसपास मुलं आहेत आणि वयवर्ष 7 पासून 60+
असे सगळे गट आहेत वेगवेगळे आणि चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे आणि विविध शाळांमधून मुलं आलेली आहे. आणि कौतुकाची गोष्ट म्हणजे काही मुलं आहेत त्यांना शाळेनी स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी सुट्टी दिलेली आहे आणि त्यांची प्रेझेंटही लावलेली आहे. त्यामुळे मुलं खुश आहेत आणि खूप छान ड्रॉइंग विविध आहेत. परीक्षकांची कसोटी आहे, इतकी सुंदर चित्र काढतायत. सर्वांना माझ्याकडून शुभेच्छा. विषय दिलेले आहे स्वच्छ ठाणे, सुंदर ठाणे, स्मार्ट ठाणे. आणि लहान मुलं पण अगदी तो एकच विषय सर्वांना दिलेला आहे आणि सर्वजण आपापल्या परीने तो चितारत आहेत. नवीन कळवा पुलावरील संरक्षण काचा फोडल्या. नवीन कळवा खाडीपुलाचे लोकार्पण होऊन वर्ष होत नाही तोच पुलाच्या पदपथावर लावण्यात आलेल्या काचा समाजकंटकांनी फोडल्याने या पुलावरून ये जा करणाऱ्या पादचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अनेक ठिकाणी काचा फुटल्या असून भगदाड पडल्याने पुलावरून खाडीत डोकावताना पडण्याची भीती निर्माण झाली आहे. करोडो रुपये खर्च करून सुशोभीकरणासाठी उभारलेल्या पदपथावर काचा फोडण्यात आल्याने त्या वेळेत बसवण्याची मागणी ठाणेकरांकडून होत आहे. कळवा आणि ठाण्याची वाहतूक कोंडी फोडण्यासाठी एकूण 2.40 किमी लांबीच्या नवीन कळवा खाडीपुलाचे 2022 लोकार्पण होऊन वाहतुकीसाठी हा पूल खुला झाला होता. त्याच दरम्यान या पुलाशेजारी पादचाऱ्यांसाठी पदपथ तयार करण्यात आला आहे. या पुलाच्या निर्मितीसाठी अंदाजे 183 कोटींचा खर्च आला असून या पदपथावर संरक्षक काचा लावण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे पादचाऱ्यांना ये जा करणे सुरक्षित वाटते. मात्र वर्षभरात या पदपथावरील काचा अनेक ठिकाणी फोडण्यात आल्या आहेत. या काचा फोडणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी आणि पुलावर रात्रीच्या वेळी पोलिसांची गस्त ठेवण्यात यावी, म्हणजे असे कृत्य करणाऱ्यांना आळा बसू शकेल, ही मागणी होत आहे. भाजप उद्योग आघाडी प्रदेश समन्वयक व उपाध्यक्षपदी शैलेश शर्मा. भारतीय जनता पार्टी उद्योग आघाडी महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीमध्ये समन्वयक व उपाध्यक्ष या पदावर ठाणे शहराचे शैलेश शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शैलेश शर्मा हे सुशिक्षित, उच्च विद्याविभूषित असून गेल्या 3 दशकांपासून बीजेपीमध्ये कार्यरत आहेत. भाजपच्या 91-92 तुकडीचे ते प्रामाणिक आणि कष्टाळू भाजप पदाधिकारी राहिले आहेत. पक्षाशी प्रामाणिक असलेल्या आणि पक्षाच्या धोरणाला पूर्ण समर्पित असलेल्यांना न्याय मिळाला, असे शैलेश शर्मा यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. पक्षाचे बारकाईने निरीक्षण केल्याबद्दल आणि अशा जुन्या निष्ठावंत पदाधिकाऱ्याला न्याय दिल्याबद्दल पक्षाच्या वरिष्ठांचे आभार शैलेश शर्मा यांनी मानले. तसेच अनेक लघु उद्योग संघटनांनी व अनेकांनी त्यांच्या नियुक्तीचे स्वागत केले आहे. संघटन कौशल्याने राज्यभरात भारतीय जनता पार्टी उद्योग आघाडीचे संघटन वाढवावे, महाराष्ट्र राज्यातील सूक्ष्म, लघु, मध्यम, मोठे उद्योगांसाठी केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या सर्व योजनांचा फायदा मिळवून देऊन आत्मनिर्भर भारत ही पंतप्रधान मोदी यांची संकल्पना उद्योजकांमध्ये रुजवाल, तसेच युवा, महिला उद्योजकांचे भारतीय जनता पार्टीमध्ये मोठे संघटन निर्माण करण्यासाठी अथक परिश्रम घ्याल, अशी अपेक्षा भारतीय जनता पार्टी उद्योग आघाडी महाराष्ट्र प्रदेश यांचे प्रदेश अध्यक्ष प्रमोद वाकोडकर यांनी नियुक्ती पत्रातून शैलेश शर्मा यांच्याकडून केली आहे.